कीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण आहोत हुबळी येथे आणि हुबळी येथे डीसी कार्यालयामध्ये आपण आहोत आणि या कार्यालयामध्ये आपण पाठीमागे बघतोय की शेकडोच्या संख्येने विजयनगर ग्रामस्थ येथे उपस्थित आहेत। काही महिला भगिनी सुद्धा येथे आहेत, वयोवृद्ध आहेत, शेतकरी आहेत, उद्योजक आहेत, राजकारणी आहेत, म्हणजे सर्वच जण विजयनगर मधील सर्व समाजातील घटक येथे उपस्थित आहेत। आणि कारण फक्त एकमेव आहे की रेल्वेवरून आम्हाला फ्लायओव्हर मिळावा। रेल्वेने आम्हाला विजयनगर आणि मोहननगर हे जे दोन भाग आहेत विजयनगर ग्रामपंचायतीचे, या भागाच्या मधून रेल्वे जाते आणि या गावांना जोडण्यासाठी वरनं फ्लायओव्हर पाहिजे, अंडरग्राउंड रोड पाहिजे किंवा रेल्वेच्या बाजूने रस्ता पाहिजे। याच्यासाठी यांचं हे आज इथे हुबळी येथे आंदोलन चाललेलं आहे। आज आपण राजू भोकरेंना विचारतोय की नेमकं त्यांच्या ह्या आंदोलनाचं स्वरूप काय आहे आणि त्यांना न्याय मिळेल का। नमस्कार। नक्कीच आम्ही गेल्या आमचा वर्षानुवर्षाचा हा प्रश्न आहे। गेले 40-50 वर्ष आमचं संपूर्ण गाव अखंड झटतंय या गोष्टीसाठी की आम्हाला अलीकडून पलीकडे जायला रस्ता नाही। आमच्या गावातील स्मशानभूमी, कब्रस्तान, हायस्कूल हे रेल्वेच्या पलीकडे आहे आणि गावाच्या अलीकडे ग्रामपंचायत इमारत आणि सरकारी दवाखाना अशा बऱ्याच वेगवेगळ्या सुविधा इकडे आहेत आणि कित्येक लोकांच्या 50% लोकांच्या जमिनी रेल्वेच्या पलीकडे आहेत, 50% लोक तिकडे राहणाऱ्या लोकांच्या जमिनी इकडे आहेत। त्यामुळे आम्हाला जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मार्ग नाही। हा मार्ग नसल्यामुळे आतापर्यंत आमच्या गावातील 17 ते 18 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि हा प्रचंड मोठा होणारा त्रास आज आम्ही शेवटी आमच्या गावकरी तमाम थकलेले आहेत। कारण गेले 20 वर्ष आम्ही संघर्ष करतोय। प्रत्येक वेळेला दिल्लीला जाणे, त्यांना आपलं निवेदन देणे, PRM असतील, GM साहेब असतील, स्थानिक स्टेशन मास्तर असतील, या सर्वांना मी वेगवेगळ्या प्रकारचे त्या वेळेला निवेदनं दिलेले आहेत। सर्वच आजपर्यंतच्या गेल्या 20 वर्षात झालेल्या केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पण आम्ही निवेदन दिलेले आहेत की आमचा रस्ता फार अडचणीचा आहे आणि आम्हाला जाण्या येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मार्ग उपलब्ध नाही आणि आम्हाला काही करून या ठिकाणी अंडरग्राउंड ब्रिज किंवा ओव्हरब्रिज या दोन्हीपैकी कुठलीही आमची सोय करून कायमस्वरूपी आमच्या रस्त्याचा प्रश्न आपण निकाली काढावा अशी आम्ही याचना गेली कित्येक वर्ष करतोय। परवा आमच्या गावकऱ्यांनी सर्वांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण कुठल्याही परिस्थितीत रेल्वे रोको करायचा आणि मग त्यासाठी आम्ही 15 ऑगस्टची डेडलाईन दिली होती। या आमच्या येथील बेळगावचे अधिकारी आणि हुबळीचे अधिकारी या सर्व रेल्वेच्या प्रशासनाने त्यांनी आम्हाला विनंती केली की आपण हा रेल रोको थांबवा आणि आपण त्याच्याबद्दल तोडगा काढण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी हुबळीला आलेलो आहे आणि चर्चा करण्यासाठी आता थोड्याच वेळात आम्हाला त्यांनी बोलवलं आहे तिथं। आज चर्चा करण्यासाठी सर्व गावातील ग्रामस्थ आलेले आहेत की काही करून आज आमच्या रस्त्याचा प्रश्न निकाली लागावा। या अखंड प्रचंड मानसिकतेतून लोक आलेले आहेत की आज निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी न्याय मिळेल आणि नक्कीच मला वाटतं की रेल्वे प्रशासन निश्चितपणे आज सर्व कार्यक्षम अधिकारी आम्हाला नक्की मदत करतील आणि आमची मिटिंग झाल्यानंतर नक्कीच आम्हाला आशा आहे की नक्की आमचा हा प्रश्न निकाली निघेल। भाऊ, विजयनगरचे ग्रामस्थ एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्याच्याबद्दल ग्रामस्थांच्या मध्ये प्रचंड या रस्त्याबद्दल रोष आहे। त्यांना प्रचंड अडचणी आहे की रोज भोगतायत, रोज मरण यातना भोगतायत की रेल्वे पलीकडून जाणं आणि येणं कितपत कठीण आहे हे सर्व त्यांना माहीत आहे। त्यामुळे आज एवढ्या मोठ्या संख्येनं आज आमचं गाव सोडून 400 किलोमीटर स्वतःच्या खर्चानं प्रत्येक व्यक्ती गावातील हजर झालेला आहे। अजून 300-400 लोक येत आहेत, ते बस त्यांच्या अजून येत आहेत। तर आज एवढ्या मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्याचं कारणच आहे की लोकांना प्रचंड या रस्त्याची गरज आहे आणि गरजेसाठी हे लोक स्वखर्चानं स्वतःच्या ताकदीने या ठिकाणी उपस्थित झाले की त्यांना न्याय मिळेल हे आज आशा घेऊन येत आले। म्हणजेच आज आम्हाला रस्ता मिळेल, रेल्वेवरून फ्लायओव्हर तरी होईल, अंडरग्राउंड होईल किंवा रेल्वेच्या बाजूने आम्हाला रोड मिळेल। मात्र आम्ही इथं आलेलो आहोत आणि आम्हाला नक्कीच आज हुबळी येथे रेल्वे प्रशासनाकडून न्याय मिळेल असं आता राजू भोकरेंनी सांगितलेलं आहे। या आंदोलनाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत।